नमस्कार. आपलं स्वरूप श्रंथकलामध्ये स्वागत आहे. आज पिकलेला फणस कापायचा आहे. तर हा माझ्याकडे जो कोयता आहे याने मी पिकलेला फणस कापणार आहे. साधारणतः फणसामध्ये 2 प्रकार असतात, कापा आणि बरका, किंवा त्यालाच रसाळ असंही म्हणतात. हा फणस कापा आहे, त्यामुळे तो कापायचाच आहे. तर चला दाखवते. फणसाचा चीक भरपूर असतो आणि म्हणून कोयत्याला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं. मी इथे खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि त्यानं फणस कापायचं आहे. आता फणस कापला की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतो तो त्याचा चीक. फणसाला भरपूर चीक असतो, त्याच्यामुळे हा मी चीक आहे तो पेपरच्या सहाय्याने काढते आहे. भरपूर चीक असतो, त्यामुळे तो नीट काढून घ्यायला लागतो आणि आपल्या हाताला पण तेल भरपूर लावायला लागतं, नाहीतर मग हाताला एकसारखं चिकटत राहतं. बघा चीक किती आहे त्याचा. जणू काही आपण प्रत्येक वेळी त्याला घाव घातला त्याच्यावर की तो रडतोच आहे, असा इतका चीक असतो. तर आता पुन्हा आपल्याला त्याचे अजून छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. आता बघा इथे पण पुन्हा तो चीक आहेच. प्रत्येक वेळी आपण घाव घातला की हा असा चीक दिसतो. आपल्या हाताला सतत तो लागत राहतो, त्यामुळे तो पुसून घेणं हेच जास्त चांगलं. आणि याचे आता छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. कोयत्यानं जेवढे जमतील तेवढे करून घ्यायचे छोटे तुकडे. दाखवते मी तुम्हाला आता. हे बघा, मी आता हे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. आता याच्यानंतर हे मी विळीवर कापणार आहे. असे छोटे तुकडे असतील तर विळीवर कापायलाही सोपं पडतं. तर विळीला पण पहिल्यांदा आपण खोबरेल तेल लावून घ्यायचं, म्हणजे तो चीक एकसारखा लागत राहत नाही. आणि याला जो देठ असतो तर देठापासून आतपर्यंत जो त्याचा भाग असतो त्याला पाव म्हणतात, फणसाची पाव. तर ती जी पाव आहे त्यालाच गरे सगळे बांधल्यासारखे असतात. तर आपल्याला ती पाव काढायची आणि त्याच्यानंतर एक एक गरा चांगल्या पद्धतीनं सुटतो. असे गरे काढायचे. त्याचे जे तंतू असतात आजूबाजूचे ते तंतू आणि आठळ्या काढायच्या. आठळ्यांना पण एक पातळ कव्हर असतं, ते कव्हर काढून आठळ्या ठेवायच्या, वाळवून ठेवायच्या त्या, म्हणजे आपल्याला भाजीलाही वापरता येतात आणि उकडून खाण्यासाठी पण वापरता येतात. हा कापा फणस आहे, त्यामुळे गरे सगळे असे सोलून घ्यायचे आणि सगळ्यांनी मिळून बसून खाऊन संपवायचे. हे सोलावेच लागतात असे. याची पाव आहे तर ती आपल्याला कापावी लागणार आहे, म्हणजे गरे सहजगत्या असे सुटतील. हे बघा, खाली ते खूप घट्ट असतात, त्याच्यामुळे आपल्याला ते ओढूनच काढावे लागतात. फणस हे फळ तसं मजबूत असतं, बाहेरून काटे असतात, वजनही भरपूर असतं आणि आतमध्ये गरे गोड गोड गरे असतात.
तर हे बघा आता माझे सोलून झालेत सगळे आणि आठाळा पण मी बाजूला केले आहेत. आता या आठाळा मी सुकवणार आहे आणि त्यानंतर उकडायच्यासाठी वापरणार आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल ना, चला तर मग लाईक करा, शेअर पण करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे नवीन नवीन विषय जसे मी अपलोड करेन तसतसे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.